सरांचं आगमन झालेलं आहे। आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। आई बाबा होताना साथ आयुर्वेद। मी या सर्व मान्यवरांना म्हणजे डॉक्टर गौरी कानिटकर, वैद्य राजेंद्र हुक्केरीकर, डॉक्टर अभिनवना मी विनंती करते की त्यांनी धन्वंतरीचं पूजन करावं, कारण आजचा हा जो सोहळा आहे हा आरोग्य जे मोबाईल आहेत ते कृपया सायलेंट मोडवर ठेवा। देवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मम् लोके जरारुग भयमृत्युनाशनम् धातारमीशं विविधौषधीनां शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यांशुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चाम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलं। मान्यवरांचा परिचय आणि स्वागत सत्कार करूया। नगरसेविका आणि उत्तम संघटक म्हणून ओळखल्या जातात। महापौर म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सेवावारी असो, सामूहिक पसायदानाचा कार्यक्रम असो की पुण्यातील विविध विकास प्रकल्पांचा दिलेली त्यांना चालना असो, त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याचा वेगळा असा एक ठसा उमटवलेला आहे। मी वैद्य सौ वरदा वाचा सुंदर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। सुद्धा छान असतं तर संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर गौरी कानिटकर या आपल्या इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत। 20 वर्ष बँकेत त्यांनी नोकरी केली। 2000 साली अनुरूप विवाह संस्थेच्या त्या CEO झाल्या। गेल्या 100 वर्षातील मराठी नाटक आणि बदलती विवाह संस्था या विषयात त्यांनी PhD केली। मानसशास्त्र या विषयात डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याकडून तब्बल 40 कोर्सेसचं ट्रेनिंग त्यांनी केलं आहे। देशा परदेशातून व्याख्यानं देणं, विविध दैनिकातून नियतकालिकातून TV, YouTube सह Instagram वारी रील्सना 26,000हून जास्त फॉलोअर्स असणं हा गौरीताईंच्या परिश्रमांचा परिपाक आहे असं मला वाटतं। त्यांच्या सारखे अनेक नामवंत पुरस्कार प्राप्त झाले आहेत। मी वैद्य मिहीर यांच्या मातोश्री सौ नेहा वाचा सुंदर यांना विनंती करते की त्यांनी गौरीताईंचा सत्कार करावा।
राष्ट्रीय शिक्षण मंडळ या ऐतिहासिक संस्थेचे ते सचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत। या संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेद रसशाळा ही आयुर्वेद औषध निर्मितीतील एक अग्रगण्य कंपनी, टिळक आयुर्वेद महालय, शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय इत्यादी प्रमुख संस्थांसह विविध घटक संस्थांचे सर कुशल नेते विभाग प्रमुख आहेत। तब्बल 36 वर्षांहून अधिक काळ सर अविरत रुग्णसेवा करत आहेत। वैद्य मिहिर वाचासुंदर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा स्वागतपर सत्कार करावा। यानंतर जे ENT तज्ज्ञ असून कॉक्लिया संस्थेचे ते प्रमुख विश्वस्त आहेत। सामाजिक, वैद्यकीय व सेवा क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं। लहान मुलांमध्ये कायमस्वरूपी मूकबधिरपणा येऊ नये यासाठी कॉक्लियर ट्रान्सप्लांट या विषयामधील संशोधन आणि शस्त्रक्रियेच्या प्रसारासाठी त्यांनी विशेष योगदान केलं आहे। चिंचवड येथील मोरया हॉस्पिटल, स्वारगेट येथील जनकल्याण रक्तपेढी अशा वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थांचे म्हणून कार्य पाहतात। दिव्यांग लोकांसाठी काम करणाऱ्या सक्षम या देशव्यापी संस्थेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। या कार्यक्रमाचे यानंतर जाणून नेक्स्ट या माध्यम विश्वातील नावाजलेल्या संस्थेचे ते प्रमुख विश्वस्त म्हणून कार्यभाग पाहतात। तरीही एक औपचारिकता म्हणून आपले जे आजचे होस्ट ज्याला आपण म्हणतो वैद्य मिहिर नचिकेत वाचासुंदर आणि वैद्य सौ वरदा मिहिर वाचासुंदर यांची आज मी ओळख करून देते तुम्हाला। ती कशी ते पहा। वैद्य मिहिर नचिकेत वाचासुंदर आयुर्वेदाचार्य MD आयुर्वेद, समुपदेशन व हॉस्पिटल व्यवस्थापन विषयक डिप्लोमाही त्यांनी केला आहे। पुरुष व्यंधत्व, संधिवात, पचनाच्या तक्रारी, मनोविकार यामध्ये विशेष आयुर्वेदिक उपचारांचा त्यांना अनुभव आहे। आयुर्वेद जागृतीसाठी विविध सेवाभावी वैद्यकीय शिबिरे, व्याख्याने, प्रदर्शनं अशा उपक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन ते करत असतात। भारतभर प्रवास, आयुर्वेद क्षेत्रातील विविध मान्यवरांसोबत संवाद, आयुर्वेदिक विद्यार्थी व वैद्यांसाठी विविध शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांचं यशस्वीपणे त्यांनी आयोजन आजवर केलेलं आहे। भारत सरकार या देशांच्या युवा शिष्टमंडळामध्ये या दौऱ्यांमध्ये आयुर्वेद व महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे। विविध साप्ताहिक, नियतकालिक, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या माध्यमातून आयुर्वेद विषयक नियमित लेखन ते करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची आजची त्यांची ओळख निर्माण झाली आहे की या पुस्तकाचे ते लेखक आहेत। जोरदार टाळ्या एकदा करण्यामध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे। स्त्रीरोग, व्यंधत्व, संधिवात, प्रचन विकार यामध्ये आजवर अनेक रुग्णांच्यावर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत। विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांद्वारे गर्भसंस्कार, आयुर्वेद उपचार शिबिरांचं यशस्वीपणे त्यांनी आयोजनही केलेलं आहे। विविध माध्यमातून आयुर्वेद प्रसार व प्रचार करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात। आजवर 1000हून अधिक महिलांना गर्भसंस्कार विषयाचं त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजच्या या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत। यानंतर कार्यक्रमात 1990 मध्ये पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलची त्यांनी स्थापना केली। यंदाचं पंचवेद आयुर्वेद सेवेचं हे त्रितपपूर्ती वर्ष आहे। जोरदार टाळ्या एकदा। आजवर कराड, पुणे, चिपळूण, बेळगाव, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी रुग्णसेवेतून त्यांनी हजारो रुग्णांवर सगळा यशस्वीपणे उपचार त्यांच्यावर केलेला आहे
आणि सुखायू फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून या माध्यमातून विविध आयुर्वेदिक उपचार, शिबिरं, प्रदर्शनं, व्याख्यानं असं सर्व उपक्रमांचं यशस्वीपणे त्यांनी आयोजन केलेलं आहे. आयुर्वेद व्यासपीठ या आयुर्वेद वैद्यांच्या संघटनेचे ते संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी स्वास्थ्य, कर्करोग व आयुर्वेद या जनसामान्यासाठी लिहिलेल्या पुस्तकांच्या आजवर 10,000हून अधिक प्रतींचं वितरण झालेलं आहे. तसंच आयुर्वेदाचे विद्यार्थी व वैद्य यांच्यासाठी लिहिलेल्या व्यावहारिक पंचकर्म विज्ञान या पुस्तकाच्या तब्बल 4,000हून प्रती या वितरण झालेल्या आहेत. भारतासह निबंध तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आयुर्वेद जनजागृतीसाठी सातत्यपूर्ण लिखाणाचा त्यांना अनुभव आहे. मी त्यांना प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते. वैद्य नचिक. वाचा सुंदर कुटुंबियांच्या 4 पिढ्या आज इथं उपस्थित आहेत. माझे वडील, मी, माझा मुलगा मिहीर आणि त्याचा मुलगा, अशा 4 पिढ्या आपणा सर्वांचं मी स्वागत करतो त्यांच्यातर्फे. माननीय आजच्या समारंभाच्या अध्यक्षा मंजुषाताई नागपुरे मॅडम, की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने पुणेकरांच्यावर मोठा ठसा उमटवलेला आहे. अनुरूप संस्थेच्या माननीय गौरी कानेटकर आणि आमचे मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक वैद्य राजेंद्र हुपरीकर हे राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर अविनाश वाचासुंदर हे आमच्या घरातले सगळ्यात मोठे डॉक्टर आणि त्यांनीच वैद्यकीय परंपरा आमच्या घरात सुरू केली. त्यांचे पण आशीर्वाद आज लाभत आहेत. त्याचबरोबर अभय कुलकर्णी, ज्यांचा या पुस्तकामुळे आमच्याशी संपर्क आला आणि तो इथून पुढे उत्तरोत्तर वाढत जाईल असं वाटतंय, कारण त्यांनी आमच्या घरातल्या लेखकांची संख्या एकदम वाढवलेली आहे आणि त्यामुळे त्यांना लेखकांची कमतरता पडणार नाही. डॉक्टर संजीव खुर्द, ज्यांनी या पुस्तकाला अतिशय उत्तम अशी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि जे पुण्यातले सर्वात ज्येष्ठ असे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर IVF तज्ज्ञ आहेत, त्यांनी या पुस्तकाला एंडॉर्स केलेलं आहे आणि मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर वंजारवाडकर सर, जे आज प्रकृतीच्या कारणाने आज आपल्यात इथे उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचं पण मी खरं म्हणजे मनापासून, हृदयापासून अभिनंदन करतो की त्यांनी पण आम्हाला खूप प्रेरणा दिलेली आहे. आमच्या पंचवेद या कराडच्या संस्थेची त्रितपपूर्ती या म्हणजे 36 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामध्ये आमचा विस्तार कराडाहून पुण्यापर्यंत झालेला आहे. असाच पूर्ण महाराष्ट्रभर हो अशी मी श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो. आजच्या या युगामध्ये सोशल मीडियाचं फार प्राबल्य आहे आणि सर्वजण सोशल मीडियाला एक प्रभावी माध्यम म्हणून समजतात, परंतु पुस्तक लिहिणे हा एक थोडासा मागं जाण्याचा प्रकार आहे की काय असं वाटतं. परंतु आपला जो प्रतिसाद सगळ्यांचा लाभलेला आहे त्याच्यावर मला नक्की वाटतं की पुस्तक लिहिणारे, वाचणारे आहेत, त्याबरोबर त्याला प्रतिसाद देणारे पण भरपूर लोक आज आहेत आणि त्यामुळंच ही वाचन संस्कृती ही अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे आणि मराठी भाषा जिवंत असेल तोपर्यंत पुस्तकांना मरण नाही असं म्हणता येईल. त्यानंतर आज आपल्या हा जो विषय आहे की आई बाबा होताना आयुर्वेदाची साथ, आता या पुस्तकामध्ये आम्ही ग्लोबल फॅमिलीचा विचार केलेला आहे. म्हणजे आज आजी आजोबा सर्वजण एका घरात राहणारे असं आता स्वरूप बदललं आहे आणि आपला एखादा मुलगा जर्मनीत असतो, एखादी मुलगी ऑस्ट्रेलियाला असते, परंतु आपले संस्कार जे घरातले आहेत हे संस्कार ते तिथे तिथे वाहत असतात, त्याचा उपयोग करीत असतात आणि त्यांचं जीवन समृद्ध होत असतं. आता हा जो प्रकार आहे हा प्रकार जिवंत राहावा, चालू राहावा, वाहता राहावा यासाठी पुस्तकाचं फार महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की गर्भवती महिलांना थोडासा वेळ काढता येईल पुस्तक वाचायसाठी, पुन्हा पुन्हा त्याच्यावर चिंतन करण्यासाठी आणि आपल्या वागण्यामध्ये बदल केला, आपल्या आहारामध्ये बदल केला, औषधामध्ये बदल केला, विचारामध्ये बदल केला तर आपल्याला चांगली प्रसूती आणि चांगला बाळाची निर्मिती आणि संस्कार क्षमता
करता येईल असं वाटतं. या पुस्तकामध्ये आम्ही मिहीर आणि वरदानी कोणत्याही हातसर न राखता कुठल्याही गोष्टी, नाहीतर बऱ्याच वेळा असं असतं की थोडंसं विषयांची गोडी लागेल इतपत लिहायचं आणि ते सोडून द्यायचं, पण तसं झालेलं नाही आहे. संपूर्ण विषयांना पूर्ण हात घातलेला आहे आणि ते पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आयुर्वेदाबरोबरच योग, त्याप्रमाणे थोड्याशा नैसर्गिक उपचारांच्या सवयी, आयुर्वेद औषधं, पंचकर्म, योग आणि त्याबरोबर इतर सर्व ज्या भारतीय परंपरा आहेत ज्याच्यामध्ये गर्भसंस्कार, या सगळ्यांचा वापर केलेला आहे. आणि या सर्व पुस्तकाचं श्रेय जे आहे ते आयुर्वेदीय ज्ञान परंपरेला जातं. आणि आपण इथे जे बसलेलो आहोत, भांडारकर इन्स्टिट्यूट हे प्राच्यविद्या संस्थानं असल्यामुळे या संस्थानाच्या जे काही आपले मूल्य आहेत त्या मूल्यांचाच वापर करणारी, मूल्यांनाच पुढे नेणारं असं हे पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी प्रसूती ही आई आणि म्हणजे माता आणि तिची माता या दोघींपुरती मर्यादित असायची, परंतु आज सर्व कुटुंब आणि विशेषतः वडील हे या सर्व प्रसूती, पूर्व, प्रसूती उत्तर या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचं फार मोठं योगदान असतं. आणि त्यामुळं बाबांसाठी सुद्धा, होणाऱ्या बाबांसाठी सुद्धा बऱ्यापैकी चांगली माहिती ही यामध्ये उपलब्ध आहे, जी आपल्या घरातली आई, आपल्या घरातली आजी, आपली मावशी, आत्या हे शिकवू शकतील तेच शिकवण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे आपण केलेला आहे. आणि ज्या योगे आपल्या पुढच्या पिढ्या, भावी पिढ्या, आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भावी पिढ्यांची संख्या कमी झाली आहे, उशिरा निर्मिती होती आहे, हे सगळं राष्ट्राच्या दृष्टीने आणि विश्वाच्या दृष्टीने सुद्धा थोडंसं भयावह आहे. परंतु सुदृढ, सुविचारी, सुजाण आणि सुसंस्कृत अशी पुढची पिढी तयार होण्याच्या दृष्टीने आयुर्वेद, योग आणि भारतीय परंपरा या सर्वांचं जे योगदान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हे निमित्त आहे. आपण सर्वांनी जो भरघोस प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला आहे याबद्दल सर्व मान्यवर, व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठावरील समोरीलही मान्यवर यांचं मी स्वागत आणि आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. कार्यक्रमात यानंतर लेखकांचं प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी वैद्य सौ वरदा वाचासुंदर यांना आमंत्रित करते. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला पुस्तक लेखनाची प्रेरणा ज्याद्वारे मिळाली आणि आम्हा उभयतांच्या हस्ते हे काम पूर्ण झालं त्या गुरुतत्वाला मी सर्वप्रथम वंदन करते. आमच्यासारख्या नवोदित लेखकांना व्यासपीठ, एवढं मोठं मेनका प्रकाशनसारखं व्यासपीठ मिळवून देणारे अभय कुलकर्णी काका इथे आहेत, त्यांना मी नमस्कार करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना वंदन करते. हे जे पुस्तक आहे तर हे सर्व आत्ता मी सांगितलेले लोक आणि या कार्यक्रमासाठी दिवस रात्र मेहनत करणारे आमचे मित्रपरिवार अनेक जण याच्यामध्ये आहेत. हे सगळ्यांचं टीमवर्क आहे असं मला वाटतं. आजच सकाळी मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं की पहिलंच तुझं पुस्तक प्रकाशित होतंय, कसं वाटतंय ग तुला? तर खरं तर तो प्रश्न आला आणि माझ्या डोळ्यासमोर मागच्या 4-5 वर्षांचा सगळा काळ चित्रपटासारखा झरझर झरझर सरकला. खरं तर ह्या पुस्तकाचं काम पूर्ण झालं ते थेंबे थेंबे तळे साचे या स्वरूपामध्ये. आमच्या आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये फायनल इयरला एक स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र नावाचा विषय असतो. त्या विषयात मला बऱ्यापैकी रुची असल्यामुळे मी सखोल त्याचा अभ्यास तेव्हा केला होता. त्या विषयामध्ये आयुर्वेदामध्ये विशेषतः प्राचीन संहितांमध्ये गर्भिणी परिचर्या म्हणजे गरोदर स्त्रीनी काय खावं, काय टाळावं, तिची दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्येचं तिने कसं पालन करावं, विशेषतः डूज अँड डोंट्स यांचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. तसंच गर्भाची योग्य वाढ कशी होते, गर्भाचं पोषण होण्यासाठी कोणती कोणती औषधं दिली जातात किंवा त्या दरम्यान कोणते त्रास जाणवले तिला तर कोणती औषधं आपण देऊ शकतो, याचाही अभ्यास त्या दरम्यान आमचा झाला होता. आणि ते सर्व किती छान उपयोगी पडतं याचे अनुभव आम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये घेत होतो. माझं MD हे पंचकर्म विषयात असल्यामुळे वंध्यत्व किंवा स्त्रियांचे विविध आजार, वारंवार गर्भपात अशा विविध आजारांवर सुद्धा उपचार करण्याची संधी मला मिळत होती आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स दिसत होते. हे सर्व धकाधकी चालू असतानाच मी स्वतः मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी होते. जे ज्ञान आपल्याला आहे किंवा जे मिळालंय गुरुकृपेनी आपल्याला तर ते आपल्या बाळापर्यंत पोहोचावं हा एक हेतू ठेवून
जी मार्केटमध्ये अवेलेबल होती ती या विषयातली सगळी पुस्तकं मी गरोदर अवस्थेत वाचून काढली. त्यावेळी वेळही भरपूर होता आणि त्याच्या डिटेल्ड नोट्स काढल्या होत्या. नंतरच्या काळात या पद्धतीचे पेशंट्स, विशेषतः गरोदर महिला भरपूर यायला लागल्या. तर त्यांचं काउन्सिलिंग करताना काही गोष्टी माझ्याकडनं कधी कधी राहून जायच्या, म्हणून आम्ही त्याला सेशन्सचं स्वरूप दिलं. म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यापूर्वीची काळजी, त्या तेव्हाची शरीरशुद्धी, 9 महिन्यांमधले गर्भसंस्कार आणि प्रसूतीनंतरची काळजी, बाळाची काळजी, असे आम्ही ते सेशन्स डिझाईन केले. पण ह्या कामाचं सर्वाधिक महत्त्व मला पटलं ते म्हणजे कराडमध्ये ग्रामीण विभागात काम करताना. कराडच्या जवळ एक चोरे नावाचं एक छोटंसं गाव आहे, अतिशय टुमदार निसर्गरम्य गाव आहे. तसं म्हटलं तर दुर्गम, आसपासच्या डोंगराळ भागातनं अनेक महिला तिथे तपासणीसाठी यायच्या. तिथे एक आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र आहे, म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर आयुर्वेदिक. तर तिथे दर महिन्याच्या ठराविक तारखेला प्रसूतीसाठी महिलांचं फ्री चेकअप होत असे. तर त्यावेळी आम्ही त्यांचे गर्भसंस्काराचे सेशन्स घेण्यासाठी जात असायचो. तर त्या अगदी ग्रामीण भागातल्या महिला पण अगदी आतुरतेने आमची वाट बघायच्या. त्या तिथे बसून एकदम सिन्सिअरली नोट्स काढायच्या, आमच्याकडनं रेकॉर्डिंग्स घ्यायच्या, घरी जाऊन प्रॅक्टिस करायच्या आणि परत आल्यावरती पुढच्या सेशनच्या वेळी आम्हाला सांगायच्या की मला काय काय फरक जाणवले. त्या आतुरतेने वाट बघत असायच्या. किंवा सेशन चालू असताना त्यांच्या गर्भातलं बाळ त्याला रेस्पॉन्ड करत असे, त्यामुळे त्यांना रोमांचित व्हायच्या आणि त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यावेळी आम्ही ठरवलं की हे ज्ञान जे आहे ते सर्वांपर्यंत पुस्तक रूपाने पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे, असं मला त्यावेळी खूप जाणवलं. एक प्रसंग या निमित्ताने मला आज आठवतो की एक दिवस असा आला होता की माझी खूप धावपळ झाली होती, दमले होते मी खूप. घर, दवाखाना, पाहुणे भरपूर झालं होतं. माझं बाळ म्हणजे ओजसलाही त्यावेळी बरं नव्हतं आणि आय वॉज कम्प्लिटली हेल्पलेस. मी रडायलाच लागले. तर अचानक ओजस माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, आई गं तू का ललते, मी आहे ना, थांब मी तुला माया माया करतो. दॅट वॉज द मोमेंट. मला त्या क्षणी कळलं की हा जो मातृत्वाचा प्रवास आहे ना तो फक्त संस्कार करण्याचा नाही, तो स्वसंस्काराचा प्रवास आहे. आणि बालसंगोपनामध्ये आपलं काम हे फक्त एका माळ्यासारखं आहे. माळी कसा रोपाला खत घालतो, खुरपणी करतो, पाणी घालतो, सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळेल ह्याची तजवीज करतो आणि ते रोप कसं वाढतंय हे त्रयस्थपणे बघतो आणि आनंदी होतो. तोच रोल आईवडिलांचा असतो असं मला वाटतं. आईवडिलांनी मुलांना आवश्यक तेवढं सांगावं आणि त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या प्रोग्रेससाठी त्यांना मोकळं आकाश द्यावं आणि त्यांची प्रोग्रेस बघून आनंदी व्हावं असं मला वाटतं. आणि हे मी आवर्जून माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक कपलला त्यांच्या सेशनमध्ये सांगत असते. लहान मुलं हा आईवडिलांसाठी एक खूप मोठा आनंदाचा ठेवा असतो असं मला वाटतं. मुलांकडे बघून उलट आईवडिलांनी शिकलं पाहिजे की आपण आनंदी कसं राहावं, आपण पॉझिटिव्ह कसं राहावं, हे त्या लहान मुलाकडे बघून आपण शिकलं पाहिजे. आणि मी रादर ते शिकते असं मला वाटतं. हा जो सर्व प्रवास आहे ना, तर त्या प्रवासामुळे मी माझ्या पेशंट्सना किती देऊ शकते ह्यापेक्षा माझ्या स्वतःमध्ये मात्र खूप आमूलाग्र बदल झाले आहेत. जबाबदारी किंवा शिस्त, नीतिमूल्य याची माझी त्या निमित्ताने पुन्हा एकदा उजळणी झाली, या सर्व अभ्यासाच्या निमित्ताने. एक छोटंसं उदाहरण त्यासाठी गोष्ट मला आठवते. मी मध्ये स्क्रीन टाईमवरती जरा अभ्यास करत होते, कारण ती आजच्या काळातली एक खूप मोठी समस्या आहे. तर मला त्यावेळी माझ्या बाबांनी सहज सांगितलं, अगं सोपं आहे, तुला स्क्रीन टाईम कमी करायचा आहे ना तुझ्या मुलाचा, मग आधी स्वतःचा स्क्रीन टाईम बंद कर, बघ कसं त्याचा स्क्रीन टाईम बंद होत होते. आणि इतकं छान मला त्याचा फरक जाणवला. आणि अजून एक म्हणजे सुसंगती. आमचे मित्र इथे उपस्थित आहेत, ओजसचे मित्र, जे कॉशियसली त्यांच्या मुलांना वाढवतात स्क्रीन फ्री. तर अशी सुसंगतीसुद्धा आपल्याला त्या वेळी मिळाली पाहिजे असं मला वाटतं. हे सर्व ज्ञान आजच्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना आणि गरोदर महिलांना जर मिळालं तर आपल्या हिंदू संस्कृतीचा हा जो प्राचीन वारसा आहे, अमूल्य ठेवा आहे, तो नवीन पिढीपर्यंत नक्कीच पोचू शकतं असं आम्हाला वाटतं. आणि भारताची नवीन पिढी ही सुसंस्कारी, धार्मिक, बुद्धिमान आणि सक्षम बनेल अशी आमची नक्की धारणा आहे. हे पुस्तक आपण सर्वांनी आवर्जून वाचा आणि ज्यांना गरज आहे अशांपर्यंत पोचवा. आपल्या सर्वांनाच या प्रवासाचा नक्कीच अनुभव येईल, प्रत्यय येईल. आपण सर्वजण या कार्यक्रमास एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आम्हाला या
वेळी आशीर्वाद दिलेत त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. वरदा यांनी खरंच कशी उतराई होऊ बाळा तुझ्यामुळे मी झाले आई. प्रत्येक आईसुद्धा खूप कृतज्ञ असते, कारण त्या बाळामुळं ती आई झालेली असते. यानंतर आई बाबा होताना साथ आयुर्वेदाची या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी मी वैद्य मिहीर वाचासुंदर यांना आमंत्रित करते. पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये उपस्थित आमचे सर्व गुरुजन, त्याचबरोबर आप्तेष्ट, हितचिंतक आणि मित्रमंडळी, मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज खरं तर पुण्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, त्यातसुद्धा वेळात वेळ काढून मंजुषाताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या, याबद्दल आम्ही खरंच त्यांचे मनापासून ऋणी आहोत. मी अतिशय थोडक्यात माझे या ठिकाणी माहिती सांगणार आहे, कारण मॅडमना पुढच्या दौऱ्यासाठी जायचं आहे. आत्ताच वरदानी या पुस्तक लिहिण्यामागची आमची जी संकल्पना आहे ती आपल्यासमोर मांडलेली आहे. अगदी ढोबळमानानं सांगायचं झालं तर या पुस्तकाचा प्रवास आम्ही साधारण 4 टप्प्यामध्ये केलेला आहे. तर या 4 टप्प्यांमधला जो पहिला टप्पा येतो तो आहे, एकदा एखाद्या कपलनी चान्स घेण्याचं ठरवलं की त्यानंतरचा होणारा त्यांचा प्रवास. एक छोटीशी गोष्ट मला या ठिकाणी आठवते. 2 मैत्रिणी असतात. त्या 2 मैत्रिणी नर्सरीमध्ये जाऊन एक चिक्कूचं रोप घेऊन येतात आणि आपापल्या अंगणामध्ये लावतात. एक मैत्रीण असते, ती असं म्हणते की जसं निसर्गानुसार ते वाढेल तसं वाढू दे, कधी लक्षात आलं तर मी पाणी घालीन, कधी वाटलं तर एखादं रासायनिक खत घालीन. आणि दुसरी जी मैत्रीण असते ती मात्र थोडीशी कॉन्शियस असते. ती मैत्रीण जाणीवपूर्वक त्या रोपाची निगा राखते, दररोज त्याला पाणी घालते, सेंद्रिय खतांचा आवर्जून वापर करते. त्याचबरोबर जे काही अनावश्यक तण असेल ते काढणं असेल, इतर सर्व काळजी ती मैत्रीण घेते. कालांतराने त्या रोपट्याचा वृक्ष होतो आणि चिक्कू लागताना असं लक्षात येतं की जी पहिली मैत्रीण असते तिनं कॅज्युअली आपलं झाड लावलेलं असतं, तर त्या झाडाला येणाऱ्या फळांची संख्याही कमी असते आणि त्यांचा आकारही काहीसा छोटा असतो. मात्र ज्या दुसऱ्या मैत्रिणीनं अतिशय कॉन्शियस आपल्या त्या झाडाला वाढवलेलं असतं, त्या झाडाला येणारी फळं चांगली लागतात आणि त्याची संख्याही अधिक असते. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तेच तत्त्व या पहिल्या चॅप्टरमध्ये, पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये आपण बेसलाईन म्हणून घेतलेलं आहे. होणाऱ्या आईबाबांची शारीरिक शुद्धी असेल, पंचकर्म उपचार असतील, आयुर्वेदिक उपचार असतील, त्याचबरोबर आजकाल आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रॅट रेसचा भाग आहोत. तर या रॅट रेसमध्ये आपली बदललेली जीवनशैली, ताणतणाव, त्याचबरोबर तरुण वयामध्ये असलेली व्यसनाधीनता, या सगळ्यांचा निगेटिव्ह परिणाम आपल्या बीजावरती होत असतो. तो परिणाम दूर कसा करावा, त्यासाठीचे काही उपाय या पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये आपण सांगितलेले आहेत. त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे पुस्तकाचा तो आहे गर्भाधान संस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून गर्भाधान संस्कार हा अतिशय कॉन्शियसली करण्याचा, ज्याला आपण कॉन्शियस कन्सेप्शन म्हणतो, तसा विषय आहे. आपल्याला माहीत असेल अनेक ठिकाणी पुत्रकामेष्टी यज्ञाचे उल्लेख आहेत. अशा प्रकारचे अगदी प्राचीन काळापासून आपल्याकडे पौराणिक उल्लेख आहेत. तर या दुसऱ्या भागामध्ये कन्सेप्शनच्या दृष्टीनं एखाद्या जोडप्याची प्रिपरेशन याविषयी आपण या पुस्तकामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर त्यामधील काही जे वेगवेगळे वैदिक रेफरन्सेस असतील आणि आधुनिक काळातल्या तपासण्या असतील, याचंसुद्धा एकत्रीकरण या दुसऱ्या भागाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जागतिक आरोग्य संघटनेनं एखाद्या व्यक्तीचं आरोग्य म्हणजे काय याची व्याख्या करताना 3 महत्त्वाचे पर्स्पेक्टिव्ह सांगितलेले आहेत: शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य. तर यातला जो शारीरिक आरोग्याचा भाग आहे, तर बऱ्याचदा गरोदर मातांच्यामध्ये आपलं सगळ्यांचं लक्ष असतं की आपलं बाकी सगळे हेल्थ पॅरामीटर्स चांगले आहेत ना, आपले स्त्रीरोगतज्ञ त्याची योग्य काळजी घेत असतात. मात्र जो मानसिक आरोग्याचा भाग आहे तो बऱ्याचदा कुठेतरी मिसआउट झालेला दिसतो. त्यामुळे या पुस्तकामधले काही चॅप्टर्स आपण विशेषतः मानसिक आरोग्यावरती डेडिकेट केलेले आहेत. मग त्यामध्ये एखाद्या महिलेचं एक सगळं जे ट्रान्सफॉर्मेशन या सगळ्या काळामध्ये होतं, त्यानुसार त्या महिलेची तयारी करणं असेल, त्यासाठी आपण काही चॅप्टर्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर होणारे बाबा जे आहेत, बऱ्याचदा असं होतं की गरोदर अवस्था म्हणजे केवळ सगळा फोकस असतो त्या गरोदर म्हणजे महिलेकडं असतो. मात्र आपण यामध्ये आजच्या मॉडर्न बाबांचा सुद्धा समावेश केलेला आहे. आज पूर्वीसारखं नव्हतं, आपले जे मॉडर्न बाबा आहेत ते सुद्धा एकूण या सगळ्या प्रवासामध्ये ॲक्टिव्ह पार्टनर असतात, त्यांचा रोल चांगल्या पद्धतीनं निभावत असतात. त्या होणाऱ्या बाबांची मानसिक तयारी, त्यांची शारीरिक तयारी याविषयी काही चॅप्टर्स आपण या पुस्तकामध्ये घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा भारतीय वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करताना आपल्याला असं जाणवतं की आयुर्वेद असेल, योग असेल, अध्यात्म असेल, त्यानंतर भारतीय शास्त्रीय संगीत असेल, ही सर्व शास्त्र ही एखाद्या मोत्यांच्या माळेप्रमाणे आहेत. आपण बघतो की या माळेतले मणी वेगळे वेगळे असतात, पण ते सगळे एकमेकांशी इंटरलिंक्ड असतात.
तरी त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राखून असतात. त्यामुळे पुस्तकाचा जो आपला तिसरा भाग आहे त्यामध्ये आपण प्राधान्यानं या सगळ्या शास्त्रांचा आजच्या काळामधील रिलेव्हन्स आणि एकूणच गरोदर अवस्थेमध्ये या सगळ्या शास्त्रांचा कशा पद्धतीनं एखाद्या महिलेला उपयोग होतो, विशेषतः मानसिक आरोग्यासाठी संगीत उपचार असतील, आध्यात्मिक उपासना असतील आणि आयुर्वेदामधले जे काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत, औषध उपचार आहेत, या सगळ्यांविषयी आपण सविस्तर माहिती आपल्या या पुस्तकाच्या तिसऱ्या भागामध्ये दिलेली आहे. एक छोटासा किस्सा सांगतो. मागच्याच महिन्यामध्ये एक पेशंट पेढे घेऊन आले होते. डिलिव्हरी सगळी छान पार पडली, आई आणि बाळ सुखरूप आहे. त्यावेळी त्या बाबांनी मला सांगितलेला किस्सा आहे. डिलिव्हरीनंतर काही कारणामुळं आई वेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होती आणि बाळ वेगळीकडे होतं. कुठल्याच कारणाने ते बाळ रडायचं थांबत नव्हतं. खूप वेळ झाला बाळ रडत होतं. मग त्या बाळाच्या आजीनं प्रयत्न केला, म्हणजे ह्या बाबांच्या आईनं प्रयत्न केला, त्याच्या सासूबाईंनी प्रयत्न केला, पण काही काळात ते बाळ रडायचं थांबलं नाही. आणि पटकन हा गेला आणि त्याने ते बाळाला घेतलं, छातीजवळ घेतलं आणि ते बाळ थांबलं. का तर तो जे दोघंही आई बाबा होते ते अतिशय कॉन्शियसली पूर्ण 6व्या महिन्यापासून गर्भसंवादाचा जो भाग आहे तो खूप कॉन्शियसली करायचे. हा अनुभव मला त्या वडिलांनी सांगितलेला आहे की कोणाकडनंच न थांबलेलं बाळ माझ्याकडनं लगेच पटकन रडायचं थांबलं. मला इतकं त्या क्षणी बरं वाटलं की मी इतकं छान 6 महिने सगळं व्यवस्थित फॉलो केलं. असे खूप सुंदर अनुभव या सगळ्या कॉन्शियस कन्सेप्शनचे आपल्याला या सगळ्यामध्ये येत असतात. त्याचबरोबर अजून 2 वेगळे पैलू आपण या पुस्तकामध्ये जोडलेले आहेत. एक म्हणजे आजच्या काळामध्ये आपण बघतो शहरांमध्ये गरोदर अवस्था हा केवळ शारीरिक किंवा भावनिक निर्णय नसतो, तर तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा अतिशय जोखमीचा बाब असते. त्या बाळाचं फ्युचर सिक्युअर करण्याच्या दृष्टीनं आणि एकूण गरोदर अवस्थेतला सगळं खर्च व्यवस्थित करावा यासाठी गरोदर अवस्थेचे जे आर्थिक पैलू आहेत त्याविषयी सुद्धा एक विशेष लेख आपण या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. पुस्तकाचा जो शेवटचा टप्पा आहे तो बाळाच्या जन्मानंतरची आई आणि बाळाची काळजी. मगाशी जसं वरदानी उल्लेख केला की पारंपरिकतः आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी होत होत्या, परंतु म्हणजे अगदी धुरी देणं असेल किंवा शेकशेगडी असतील, कालांतराने या गोष्टी काहीशा आजकाल तेवढ्या प्रचलित नाही आहेत. तर या गोष्टींमधला जो काही उपयुक्त भाग आहे, शास्त्रीय भाग आहे, तो आपण या पुस्तकामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं टोटल 4 भागांमध्ये एकूणच होणारे आई बाबा आणि त्यांचं बाळ यांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या पैलूंमधून अभ्यास करून अतिशय सोप्या भाषेत सर्वांना कळेल अशा पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकाच्या निमित्तानं केलेला आहे. मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो अभय सरांचा आणि त्यांच्या पूर्ण टीमचा. आमच्यासारख्या नवोदित लेखकांना कोण सुरुवातीला पुस्तक आमचं घेणार असं आमच्या मनामध्ये खूप धाकधूक होती, परंतु मेनका प्रकाशनच्या सर्व टीमनं अतिशय स्विफ्टली हे सगळं काम केलं. आत्ता पण मी बाहेर अभय सरांना म्हणत होतो की वैभवी मॅडम पण आहेत की बुधवारी पुस्तकाची छपाई आणि सगळं गडबड सुरू होती. मला तेव्हा पण मी त्यांना वाटतो की मला जरा धाकधूक होती, नक्की येईल ना आपलं पुस्तक शनिवारपर्यंत असं. पण खूप छान पद्धतीनं मेनका प्रकाशनानं हे सगळं पार पाडलं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर माझे सगळे मित्रमंडळी, सगळे नातेवाईक, आमचे कुटुंबीय आणि हितचिंतक या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि आमचे रुग्ण आज आम्ही हे पुस्तक पूर्ण करू शकलो. आपल्या सगळ्यांच्या सूचनांचं स्वागत आहे. धन्यवाद. मी बघितलं ना किती छान गोष्टी रूपाने सगळं समजून सांगितलं, त्यामुळे पुस्तकही तितकंच छान असणार आहे. यानंतर या पुस्तकाचे प्रकाशक या नात्याने मेनका प्रकाशनच्या श्री अभय कुलकर्णी यांना मी प्रकाशकाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. आई बाबा होताना साथ आयुर्वेदाची या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर असलेल्या पुण्यनगरीच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, गौरीताई कानेटकर, डॉक्टर वाचा सुंदर, वैद्य हुपरीकर आणि दोघंही वैद्य दाम्पत्य, मी सर्वप्रथम सर्वचे मेनका प्रकाशनच्या वतीने सुद्धा स्वागत करतो. या खरं म्हणजे गौरीताई ज्या व्यासपीठावर असतात तिथं दुसरं कोणी बोलणं हे अवघड असतं, कारण त्या अतिशय उत्कृष्ट संवादक आहेत आणि त्यामुळे त्या असताना तिथं बोलणं हे मलासुद्धा संकोचल्यासारखं होतं. आणि आणखी एक कारण आहे, कारण त्या मेनका प्रकाशनच्या लेखिका आहेत आणि त्याच्याही पुढं त्यांचे सासरे हे मेनकाचे संपादक होते. अशा अनेक ओळखी त्याच्यात आहेत. या कार्यक्रमाला कदाचित असा विषय आला असेल की मंजुषाताई का, तर ते आमच्या स्नेही आहेत हा भाग आहेच आहे त्याच्यातला. पण त्याचं एक आणखी एक औचित्य सांगतो. म्हणजे मी आता गेल्या 5 महिन्यात येत ना की त्यांना जेवायला सुद्धा फुरसत नाही, एवढ्या त्या धावत आहेत. आणि असं असूनही महापौर निवासात त्यांच्याकडे जर गेलो तर त्यांची कन्या अशी छोटी आहे आणि कितीही महत्त्वाचं चाललं असलं तरी त्या एक 10 सेकंद तिच्या डोक्यावरून हात फिरवून आम्ही जरा काम करतोय, तू जरा थोडं तिकडं जातेस का, इतकं प्रेमाने बोलत असतात.
आणि असं मला वाटतं की पुण्यनगरीची सूत्र जी आहेत ती अशा मायेच्या महापौरांकडे आहेत की त्यांचं मुलापासून पुस्तक प्रकाशन का केलं याची मला असं वाटतं की सर्वप्रथम प्रमुख कारण असं आहे की प्रकाशक आहे, आमचा व्यवसाय तो आहे म्हणून प्रकाशित केलं. दुसरं मला असं वाटतं की हे पुस्तक प्रकाशित करायचं आणखी एक काय कारण आहे तर ना मला एक खूप चांगलं वाटलं की वरदा आणि मिहीर या दोघांनीही ते पुस्तक लिहिलं आहे म्हणून सुद्धा आम्ही ते प्रकाशित करतो आहे. याचं कारण असं आहे की अपत्य ही काही एक आई किंवा वडील अशी भाग नसतो, तो एकत्रित संयुक्त भाग आहे. आणि त्यामुळे पुरुषांचं त्या बाबतीतलं काय असतं, स्त्रियांचं काय असतं आणि या दोघांचाही मला असं वाटतं पॉईंट ऑफ व्ह्यू या संपूर्ण पुस्तकामध्ये आला आहे म्हणून आम्ही ते प्रकाशित केलं आहे. तिसरं असं आहे की ही मंडळी आहेत त्यांनी ते आत्ताच लिहिण्याची गरज आहे. कारण जसजसं तुम्ही तुमच्या व्यावसायिक ह्याच्यात पुढं जात जातात तसं एक निबरपणा येतो आणि मग तुमची एक संवेदना थोडी तरी कमी होते आणि ती संवेदना कमी होईपर्यंत थांबलेली नाही आहेत. याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुस्तक प्रकाशित करण्याचं तेही एक कारण आहे. आणि चौथं एक पुस्तक प्रकाशनाचं आणखी एक कारण आहे आणि मला असं वाटतं त्याचं ते कारण असं आहे की आमच्या पुण्यामधल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, पुणे महानगराचे संघचालक रवींद्रजी वंजारवाडकर यांचे ते दोघी, एक कन्या आहे एक जावई आहे आणि त्यांनी मला हा शब्द टाकलेला नाही ना पुस्तक प्रकाशित करा, पण त्यांचं नाव आहे म्हटल्यानंतर मला असं वाटतं की संघचालक असेल तर ती आपल्यासाठी त्यांनी न बोलता सुद्धा आज्ञा आहे आणि त्यामुळे त्याचं आचरण करणं आपली मला असं वाटतं की जबाबदारी आहे, ती सुद्धा आम्ही याच्यात केलेली आहे. फार वेळ बोलायचं नाही, आणखी एक दोनच गोष्टी म्हणतो की एक असं बोललं जातं की साधारण 2 कोटी बालकं जन्माला आली तर त्यातली फक्त 30 लाख बालकं ही मन, बुद्धी आणि शरीर यांनी निरोगी असतात. त्याचा अर्थ 85% बालकं असतात त्यांच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी न्यून असतं आणि मला असं वाटतं की हे न्यून जर दूर करायचं असेल तर अधिक काळजीपूर्वक आपली पुढची पिढी तयार करायला पाहिजे. मंजुषाताई याच्या पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या सर्व जे सगळी शुश्रूषागृह आहेत त्या तिथं मला असं वाटतं की आपल्या दृष्टीने आता लोकसंख्या वाढ असा विषय राहिलेला नाही तर जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे मनुष्यबळ संपत्ती आहे आणि ती जर मनुष्यबळ संपत्ती उत्तम असेल तरच आपण विश्वगुरू होऊ शकणार आहोत. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपल्या महापालिकेच्या काही धोरणामध्ये प्रसूतीपूर्व काय काय करता येईल याचा विचार जर करता आला तर तो जरूर करावा. आणि शेवटचं म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला सगळं ज्ञान आहे ते परदेशातून येतं असं वाटत असतं, तर आपल्याकडे इतका प्राचीन आयुर्वेद आहे, त्यांनी या सगळ्याचा खूप विचार केलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करावा अशी हाकाटी सतत पिटत असतो. तर मला असं वाटतं की ती पिटत असताना त्याच्यात आयुर्वेदाची साथ ही सर्वात महत्त्वाची आहे आणि ती आपण आपल्या परीने थोडी पुढं नेली तर आपण खरोखरच उत्तम दर्जाचं जीवन जगू शकू असं मला वाटतं. या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, आणि मेनकाची सगळीच पुस्तकं जी आहेत ती खरंच आपल्या सगळ्या वाचकांना समृद्ध करणारी असतात, त्याबद्दल तुमचंही खूप खूप अभिनंदन. यानंतर आपण कार्यक्रमामध्ये योगदान सत्कार करणार आहोत, म्हणजे या पुस्तकासाठी ज्यांची ज्यांची मदत झालेली आहे ती कृतज्ञता आपण व्यक्त करत आहोत. सुरुवातीला डॉक्टर संजीव खुर्द, पुण्यामध्ये IVF तंत्रज्ञानाच्या वापरात दिल्या होत्या. त्याचबरोबर आई बाबा होताना 7 आयुर्वेदाची या पुस्तकाची प्रस्तावनासुद्धा सरांनी लिहिली आहे. मी त्यांना इथे आमंत्रित करते आणि माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांना त्यांचा योगदान सत्कार करण्याची धन्यवाद. वाचन मुद्र संशोधन त्यांनी केलेलं आहे. याचबरोबर
सदर पुस्तकामध्ये यानंतर मेनका प्रकाशनचे आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्याचं प्रकाशन करावं. कॉफी ही होती त्यामुळे मला नाही वाटत कुठे एनर्जी कमी असेल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद सगळ्यांचे. कृपया स्थान ग्रहण करावं. हो, पहाटे म्हणजे तिथे असो किंवा हे पुस्तक प्रकाशन असो, एक प्रथम नागरिक म्हणून किती किती जबाबदाऱ्या त्यांना. पंचवेद आयुर्वेद आणि मेनका प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित ह्या पुस्तक सोहळ्याला, आपण प्रकाशन सोहळ्याला सगळेजण उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित माननीय गौरीताई कानेटकर, वैद्य राजेंद्र हुपरीकर, वैद्य अविनाश वाचासुंदर, श्री अभयजी कुलकर्णी, वैद्य मिहीर वाचासुंदर, वैद्य वरदा वाचासुंदर, सौ शैलाताई वंजारवाडकर, ऋषिकेश कासंडे आणि इथं उपस्थित सर्वजण. मी प्रथम तर तुमचं अभिनंदन करते की इथे सभागृह हाऊसफुल झालेलं आहे. आई बाबा होताना 7 आयुर्वेदाची या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मला तुम्ही निमंत्रित केलं, त्याबद्दल मी प्रथम तुमचे सगळ्यांचे आभार मानते. मी खरं तर हे भाषण खूप चांगलं असं तयार करून आणलं, पण ह्या दोघांनी जे काय सांगितलं किंवा इथे सगळ्यांनी जे काय सांगितलं त्याबद्दल मी माझ्या मनात काय आहे ते बोलणार आहे, वाचणार काहीच नाही. एक प्रसंग सांगते. तन्वी आत्ता जी 6 वर्षाची मुलगी आहे माझी, तिच्या वेळी मी गरोदर असताना 7वा महिना चालू होता आणि अचानक दिवसभर तिची काहीच हालचाल नव्हती. मी वाट पाहिली, म्हटलं बघू काय तरी असेल असं. मग शेवटी रात्री 8-8:30 वाजता मी डॉक्टरांना फोन केला, म्हटलं मला काही जाणवत नाही. मग ते म्हणाले पहिले तू पळ, हॉस्पिटलमध्ये जा जवळच्या. मग तिथं गेले. हॉस्पिटलच्या शेजारच्याच हॉलमध्ये आमची नेहमीप्रमाणे बैठक चालू होती, भाजपची संघटनात्मक बैठक होती. माझ्या पतींकडे शहराची जबाबदारी, ते सरचिटणीस होते त्यावेळेला, त्यामुळे त्यांची बैठक चालू होती. मी त्यांना पहिला कॉल केला, म्हटलं तुम्ही कुठे आहात? तर ते म्हणाले अशी अशी बैठक चालू आहे. तर म्हटलं ठीक आहे, मी जरा जाऊन येते, असा असा इश्यू आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, बघ काय होतं आहे. गेले आणि बराच वेळ डॉक्टर तपासत होते की काय आवाज, म्हणजे ते पल्स जे असतात ते लागत नव्हते. मग हे बैठक आवरून आले 10 मिनिटांनी. त्यांनी विचारलं डॉक्टरांना, तर ते म्हणाले की BP तर आहे पण नाही येत आहेत पल्स. मग त्यांनी बाकी कुठलाही विचार न करता पोटावरती हात ठेवला आणि रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. एक साधारण पहिले 4 वाक्य झाल्यानंतर सुरुवात झाली, म्हणजे हार्टबीट्स लगेचच हालचालच सुरू झाली बाळाची. मग डॉक्टरांना विचारलं आम्ही काय नेमकं झालं असेल. ते म्हणाले तू दमली असशील आणि बाळ झोपलं असणार आहे. आणि मग जेव्हा बाबांनी रामरक्षा म्हटली तेव्हा ते हालचाल करायला सुरुवात झाली. तर हे आम्ही रोज संध्याकाळी करायचो. माझा मुलगा मोठा आहे, आम्ही चौघेही बसून देवापुढे दिवा लावून संध्या आपली रामरक्षा आणि हे सगळं आम्ही करतो. कदाचित ती ऐकत असावी पोटात असताना आणि म्हणून तिने ती हालचाल केली, ती एकदम जागी झाली असेल. तर हा अनुभव प्रत्येकाला येत असतो.
परंतु काळाच्या ओघात हे सगळं काही विसरलं जातंय. आता तुम्ही इतकं छान पुस्तक लिहिलंय, आपल्याला सगळ्यांना सवय असते काहीतरी प्राचीन किंवा आपल्या घरातल्या जुन्या वस्तू आपण सांभाळून ठेवतो. आईचं काहीतरी, सासूबाईंचं काहीतरी, मग सागवान लाकडाचं काहीतरी फर्निचर असेल किंवा जुनी भांडीच असतील, एखादा सासूबाईंचा एखादी कळशीच असेल, अशी आपल्याला सवय असते. जुनी भांडी आपल्या कितीतरी 3-4 पिढ्यांची भांडी असतील किंवा वस्तू असतील. आता वेळ अशी आली की असं जे पुस्तक आहे, जे ह्या दोघांनी लिहिलंय, हे सांभाळून ठेवण्याची आवश्यकता आहे पुढच्या पिढीसाठी. कारण आता आपलं फॅमिलीजसुद्धा खूप कमी अशा शॉर्ट झाल्यात ना. फक्त आई बाबा आणि मुलं, आजी आजोबा घरात दिसत नाहीत, नातेवाईक जवळपास कुठे नसतात, आपला संपर्क कमी आहे सगळ्यांशी. पूर्वी कसं असायचं, एक तर गल्लीतच दर महिन्याला 2 महिन्याला कोणाकडे तरी डिलिव्हरी होत असायची. आणि मग या सगळ्याची उजळणी होईल ना, उजळणी व्हायची. आई कोणाला तरी विचारेल, मग तिची आई कोणाला तरी विचारेल की आता ती गरोदर आहे, मग आता काय करायचं आहे. तर ह्या सगळ्याची उजळणी होत असावी असं मला वाटतं. आणि म्हणून तो सगळा जो ठेवा होता, ते जे सगळे संस्कार होते, हे कायम होत राहायचे. म्हणजे मुलगी आई होत असताना, गरोदर राहिली तेव्हा, आणि त्यानंतरचं सुद्धा बरंच काही काही असतं. ते आता हल्ली दिसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे हल्ली मुलीच ऐकत नाहीत, त्यांचा विश्वासच नसतो, वेळच फार कमी आहे. आणि घरातच जर नसेल पूर्वी काही घडलेलं, तर त्या मुली वेगळं काय करतील. हे तुम्हाला दोघांना, तुम्ही दोघंही या क्षेत्रात डॉक्टर्स आहात, तुम्हाला हे जाणवत असेल. कारण आत्ताची पिढी अशी आहे की त्याच्या आधीच्या पिढीनेच काही केलेलं नसतं, त्याच्या आधीच्या पिढीने केलं असेल. त्याच्यामुळे आत्ताची पिढी या सगळ्यावर विश्वास ठेवत नाही आणि ते करतच नाही. मग आता आपण काय करतोय, मग डिलिव्हरी झाली की आपण महिला शोधतो, ज्या बाळाला मालिश करतील, आईला मालिश करतील, आंघोळ घालतील आणि धूप देतील. त्या येऊन खूप धूपच करतात. मग असं वाटतं अरे बापरे, खूप काहीतरी केलंय म्हणून. पण जर पाहिलं तर शास्त्रीय पद्धतीने काही असं मालिश किंवा त्या म्हणजे त्या महिलेला काही खायला प्यायला दिलं पाहिजे, त्या आईला. किंवा आयुर्वेदिक काही काढे असतात जे सुरुवातीला आपण दिले पाहिजेत, असं काही दिलं जात नाही. आणि त्याचा अनुभव मला सुद्धा आहे की आता आमच्या घरातही सुना आहेत आणि ज्यांची लग्न झाले अशा मुली आहेत, पण त्या या सगळ्यावरती विश्वास ठेवत नाही. दुसरा एक घटक तुम्हाला असा दिसेल जो मोबाईलवर काय मिळतंय त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतो. एकदा का लक्षात आलं की ती गरोदर आहे की ती शोधायला सुरुवात करते, काय काय सापडतंय त्यातनं. पण ते विश्वास ठेवण्यासारखं अजिबातच नाही आहे, कमी असेल फारच. जेव्हा आपण अशा डॉक्टर्सकडे जातो, त्यांच्याकडनं काही शिकतो, ऐकतो आणि जेव्हा अशी पुस्तकं वाचतो, तेव्हा ते 100% खरं आहे. म्हणजे 100% प्युअर सोनं म्हणायला हरकत नाही. जे ह्यांच्या अनुभवातून, ह्यांनी जे काही आत्तापर्यंत शिकलं असेल, आता ती किती प्रामाणिकपणे म्हणाली की मी इतकी सगळी पुस्तकं वाचली आणि मग मी त्यातनं हे पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यातही ती असं म्हणाली की तिच्या लक्षात आलं, जेव्हा दोघेही आई बाबा तिच्याकडे येतात सेशन्ससाठी किंवा काही विचारण्यासाठी, तेव्हा तिच्याकडनं काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या किंवा राहून जात होत्या. हे इतकं प्रामाणिकपणे तिने स्वीकारलं आणि म्हणून तिने त्याला सगळ्याला सेशन्सचं स्वरूप दिलं. असे प्रामाणिक डॉक्टर्ससुद्धा आपल्याकडे आता मिळणं शक्य नाही असं मला वाटतं. फार कमी आहेत जे फार आत्मीयतेने या क्षेत्रामध्ये काम करतात. आणि जे कोणी कपल्स त्यांच्याकडे जात असतील, ज्यांना आपलं बाळ खूप चांगलं व्हावं असं वाटत असेल, तर अशा ठिकाणी डॉक्टर्सची खूप मोठी भूमिका आहे. खरं तर महत्त्वाचीच, मोठीपेक्षा तीच महत्त्वाची. आणि मग त्यांच्याकडनं, त्या डॉक्टर्सकडनं मिळालेले पहिले संस्कार त्या आईला आणि मग त्या बाळाला, असं मला वाटतं असं होत असेल म्हणून. तर तुम्ही खूप दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुस्तक नक्कीच लिहिलं आहे. आणि मग ते लिखाण झाल्यानंतर अर्थात तुमची सगळ्यांची महत्त्वाची भूमिका असते. मग त्यात काय हवं काय नको, मग त्याची शब्दरचना कशी असायला हवी, त्याचं प्रूफ रिडिंग असेल अर्थातच. म्हणजे माझं ते क्षेत्र नाही, पण
ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण असंच एखादं काही लिहिलेलं पॅसेज आपण असंच बाहेर काढू शकत नाही. तर त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रूफ रीड होऊन त्याचं चांगल्या शब्दाच्या स्वरूपात चांगलं छापलंही गेलं पाहिजे. तर म्हणजे ह्यांनी फक्त तुम्हाला सगळ्यांना लेखक केलेलं नाही, हे असे बरेच जणांना लेखक करतात. त्यांनी मलाही लेखक करून टाकलेले. लिहित जा म्हणतात रोज काय घडतंय ते. आणि अर्थात म्हणजे आता इथं व्यासपीठावरती अभयराव म्हणाले तसं डॉक्टर कानिटकर पण आहेत. त्यांच्याबद्दल मीही बरंच काही ऐकलं आहे. बरेचदा मी तुमचं भाषणही ऐकलेलं आहे, तुम्ही काय बोलता ते. पण यात मी एक तुम्हाला सांगेन की तुमचा जॉब इतका हाय रिस्क असताना सुद्धा तो इतके वर्ष आणि त्या क्षेत्रात अजूनही कायम राहणं आणि अवॉर्ड्स मिळवणं म्हणजे तुम्ही खरंच ग्रेट आहात. तर आई बाबा होत असताना साथ आयुर्वेदाची ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आयुर्वेद हा आपला भारतीय, मी म्हणेल भारताचाच फक्त, बाकी बाहेरच्या देशाचा तर नक्कीच नाही, आणि अतिशय प्राचीन, आणि तो मूळ आपला धर्म आहे. ते आपलं आहे. आयुर्वेद हे आपलं आहे आणि तेच आपल्याकडे कायम आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये असलं पाहिजे. आणि त्याला जोड योगासनाची असायला हवी, हेही मला असं नेहमीच प्रत्येक वेळा मी जिथे जिथे जाते त्यांना सांगत असते. आणि आत्ताच्या हल्लीच्या पिढीने, म्हणजे आता माझंही वय झाली आता 2 मुलं मला, पण हल्लीच्या पिढीने आयुर्वेदाकडे वळायला हवं. आणि असे जे डॉक्टर्स जे फार चांगल्या मनाने आणि खरंच आपल्या पेशंट्सला काही मिळावं, पेशंट्सही नाही रादर, पण असे आईबाबा होत असताना त्यांची मदत व्हावी ह्या शुद्ध भावनेने लिहिलेली अशी पुस्तकं, याचा प्रचार जास्तीत जास्त व्हायला हवा. आणि अशी पुस्तकं अधिक लिहिली पाहिजेत असं मला वाटतं. मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि तुम्हा दोघांनाही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मी शुभेच्छा देते. तुम्ही असंच खूप चांगलं कार्य करत राहा, अतिशय चांगलं. आणि जे आईबाबा होणार आहेत आणि त्यांची कुटुंब, त्यांच्यासाठी असं कायम मदत करत राहा. धन्यवाद. आलात आणि किती शांत, म्हणजे खरंच की एक संस्कारक्षम महापौर आम्हाला मिळालेत की जे इतक्या शांतपणे त्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि इतकं छान समजून दिलं. खरंच आम्ही खूप म्हणजे आपण म्हणतो ना भाग्यवान आहोत आणि पुण्याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. खरंच मी तुमचे आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल धन्यवाद. सुरुवात करूयात पुन्हा. यानंतर आपण मान्यवरांची पीठ व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, मिहीर वरदा हे नवीन लेखक. त्या लेखकांमध्ये आता त्यांनी पहिलं लेखन क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलेलं आहे पुस्तक रूपाने. अगोदर बाकीची त्यांनी FD करत असताना त्यांचे शोधनिबंध किंवा रिसर्च पेपर्स हे आर्टिकल्स पब्लिश केलेच होते, परंतु सर्वसामान्यांना आपलं ज्ञान देण्याच्या दृष्टीने त्यांनी हे पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मुद्दाम मी अभिनंदन करतो. माझा मित्र नचिकेत आहे तिथं गेल्या अनेक वर्ष, आम्ही जवळ 40-45 वर्षापासून तरी आमची ओळख आहे. एकतर या विषयातलं सर्वांगीण एकत्र माहिती देणारं हे पुस्तक आहे आणि मराठीमध्ये अशा प्रकारचं पुस्तक आत्ता तरी अवेलेबल नाही. मी 15-3 आठवड्यापूर्वी मिहीर आणि वरदा दोघेही जेव्हा माझ्याकडे आले होते आणि असा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून सांगितलं, तेव्हा मी त्यांचं तेव्हाच अभिनंदन केलं की एकच पुस्तक मला माहिती होतं वेणुमाधव शास्त्री जोशींचं, बघितलं असेल, पण ते आउट ऑफ प्रिंट आहे आणि ते त्या काळानुसार प्रॉपर होतं. हे पुस्तक मी पूर्णच्या पूर्ण वाचून काढलं आणि खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मग आता मी पुस्तकाच्या खरं तर म्हटलं तर नोट्सच काढल्या होत्या, परंतु त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या दोघांनी सांगितलेल्या आहेत, अभयरावांनी पण सांगितलेल्या आहेत. पण तर सुद्धा ही भाषा जी वापरलेली आहे त्यांनी ती सर्वसामान्यांच्या हृदयाला डायरेक्ट भिडेल अशा भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे.
दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्यांचे वैयक्तिक रुग्णांचे आलेले अनुभव जे आहेत ते गोष्टी रूपाने सांगितलेले आहेत. हल्ली माणूस हा गोष्टी वेल्हाळ असतो. तर एखादी गोष्ट सांगितली की माणूस कान टवकारून ऐकतो. त्याप्रमाणे लिहिण्याची शैली ही अतिशय चांगली अशी आहे. प्रत्येक चॅप्टरला हेडिंग पण खूप छान दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं की मन करारे प्रसन्न गर्भधारणेचे कारण, किंवा शुद्ध बीजापोटी आपल्याला फळे रसाळ गोमटी माहिती आहे, परंतु त्यांनी लिहिलं काय, मुले हुशार गोमटी. या दृष्टीने त्यांनी म्हणजे अतिशय चपखल असे हेडिंग्स त्या चॅप्टर्सना दिलेले आहेत. आणि मगाशीच कार्यक्रमाच्या अगोदर गौरीताईंच्याबरोबर बोलत असताना आमचं काही याच विषयावरती चाललेलं होतं बोलणं, की प्रेग्नन्सी शुड नॉट बी ॲक्सिडेंटल, इट शुड बी प्लॅन्ड. कारण आज कसं झालं आहे की बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आपलं कुटुंब पद्धती, कुटुंब संस्था ही हळूहळू छोटी छोटी होत चालली. म्हणजे पूर्वी 4 काका, 2-3 आत्या, 8-10 लोक घरात एका पिढीमधले असायचे. सख्खे असतील, चुलत असतील, परंतु ते एकत्र असायचे. आज जसं आई बाबा, मुलगा मुलगी, बस, म्हणजे 4 जण. मग त्याला आत्या नसते किंवा काका नसतो किंवा मामा नसतो. त्यामुळे लिमिटेड त्या कुटुंबाच्यामुळे त्यांच्यावर जे घरातून होणारे संस्कार जे असतात ते फार त्यामुळे कमी पद्धतीने किंवा कमी होतात. तरीसुद्धा काही लोकांकडे आवर्जून चांगल्या पद्धतीचे संस्कार हे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये केले जातात. तर ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी का नसावी? कारण आपल्याला जर 2च मुलं हवी आहेत असं जर सर्वांनी ठरवलेलं असेल, पूर्वीच्या काळ हम दो हमारे दो असा एक आपल्याकडे म्हणजे आमच्या तरुण वयामध्ये दिलेला तो नारा होता आहे. परंतु आता 2च जर हवे असतील खरंच तर ते अतिशय चांगले व्हावे. भावी पिढी जी आहे राष्ट्राची आपली ही चांगली व्हावी. अभयरावने आत्ताच 2047 बदलांचा उल्लेख केला की भारत हा विश्वगुरू होणार. तर भारत हा विश्वगुरू होणार तर तो अशा पद्धतीने या आयुर्वेद शास्त्राची मदत घेऊन जी पिढी निर्माण होईल तीच भारताला विश्वगुरुत्वापर्यंत नेईल असा मला अतिशय ठाम विश्वास आहे. आणि त्या दृष्टीने लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी हे पहिलं पाऊल जे या दोघांनी उचललेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करीन. गर्भसंवादाबद्दल मंजुषाताईंनी स्वतःचा अनुभव सांगितला. परंतु गर्भसंवाद हे शेवटी कसं आहे की हे कुठल्याही आपल्या एक टेस्टमध्ये तपासून प्रूव्ह करता येणं हे खूप अवघड आहे. म्हणजे त्यासाठी काही ना काही गोष्टी करता येतील पण खूप अवघड असतं. पण गर्भसंवादाबद्दल विशेष त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि संवादाबद्दलचे आपल्याला रेफरन्सेस फार पुरातन कालापासून पण मिळतात. आणि अगदी नजीकच्या भविष्यकाळामध्ये 300-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांनी गर्भाबरोबर संवाद ठेवला आणि त्या काळामध्ये जी काही पुस्तकं वाचली त्याचा परिणाम आपल्याला आपले थोर राजे होण्यामध्ये झाला असं सर्वजण मानतात. नक्कीच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीबद्दल उल्लेख झाला आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फक्त हाच विषय नाही, कुठलाही वैद्यकीय विषय असू दे. म्हणजे खुर्द सर तर आहेत, आम्ही त्यांच्याकडे शिकलेलो आहे सरांच्याकडे आम्ही विद्यार्थी असताना पुढे. तर मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर खरोखर जे आपले पेशंट असतात ते घेऊनच येतात. म्हणजे काही डॉक्टरांनी तर व्हॉट्सअपचं ज्ञान बाहेर ठेवून आत या असंच पाट्या लावलेल्या आहेत. परंतु व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जे असतं ते 100% खरं असतं असं नाही. परंतु व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला तुम्हाला कॉम्पिटिशन करायची आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आर्थिक साक्षरतेबद्दल जे योगेश कदम यांचा विशेष लेख लिहिला तो अतिशय म्हणजे ती आयडियाच अतिशय स्तुत्य अशी आहे की प्लॅन करताना फक्त बाळाचीच प्लॅनिंग नाही पाहिजे, तर त्या बाळाच्या भविष्याचं देखील आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. अतिशय म्हणजे तुमच्या दोघांच्या डोक्यातून किंवा आमच्या डोक्यातून असं ती जी आली ती अतिशय प्रशंसनीय अशी आयडिया आहे. गर्भसंस्कार आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर केले जातात. गर्भसंस्कार हे गर्भावस्थेत देखील केले पाहिजेत चांगल्या पद्धतीने आणि त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम होतो.
स्तोत्र कुठली ऐकायची आहेत, संगीताचा वापर म्हणजे संगीता म्हणजे म्युझिक थेरपी. जर तुम्ही म्हणाल ही कुठली संगीत आली, तर संगीताचाही वापर आपल्याला निश्चितपणे होत असतो. आणि तुम्ही साधं बघा, आपली रागदारी जी आहे, काही राग ऐकल्यानंतर आपल्याला असं हे वाटतं की शांत वाटतं. काही उत्साही राग असतात, पण ऐकल्यानंतर ती गाणी आपल्याला त्याप्रमाणे आपल्यात एनर्जी कमी अधिक होत असते. तर ते योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तेही करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बाळगुटीबद्दल त्यांनी खूप चांगली माहिती दिली आहे. हल्लीच्या काळात बाळगुटी ही देऊ नये असं एक सर्वसाधारणतः आहे, पण त्याच्यामागचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. कुठलाही डॉक्टरचा बाळगुटीला विरोध नसतो, पण बाळगुटीचं वापरले जाणारी द्रव्य जी आहेत ती द्रव्य अतिशय स्वच्छ ठेवणे आणि नीट कोरडी करून योग्य ठिकाणी त्याचं स्टोरेज ठेवणं हे महत्त्वाचं असतं. ते जर नीट ठेवलं नाही तर शेवटी तुम्ही उगाळून देणार आहात, त्याला फंगस लागेल आणि त्या फंगसमुळे बाळाला काहीतरी त्रास होईल. त्यामुळे योग्य काळजी घेतली तर बाळगुटी हे अतिशय चांगलं औषध आहे. आईच्या दुधाचं महत्त्वही त्यांनी वर्णन करून सांगितलं. सुवर्णप्राशन हल्ली जन्मानंतर दिलं जातं, परंतु गर्भावस्थेमध्ये देखील सुवर्णप्राशन हे केलं पाहिजे. मीही माझ्या अनेक रुग्णांना सांगत असतो आणि त्यांनी त्याचा उल्लेख अतिशय चांगला केला आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी कुठलंही हातचं न राखता जे सर्व ज्ञान लिहिलेलं आहे याच्यामध्ये, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आहेच आहे. आणि माझं म्हणणं आहे, सर्वांनी म्हणजे आपण कुठल्याही वयोगटाचे असावं, सर्वांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं असं माझं सर्वांना नम्र विनंती आहे. आणि मग आपल्या योग्य त्या व्यक्तीला ते तुम्ही प्रेझेंट द्या किंवा काही करा. हल्ली आपण लग्नाला जातो तेव्हा काय गिफ्ट्स अँड आहेर आणि पुष्पगुच्छ देऊ नयेत, पण अशा स्वरूपाचं पुस्तक हे नक्की चालेल असं मला वाटतं. फक्त सगळ्यांनीच हाच विचार करू नये, एखाद्याने त्या विचार नक्की करावा. त्यामुळे गर्भधारणा होण्यापूर्वी, गर्भधारणा झाल्यानंतर आणि प्रसूती अवस्था आणि प्रसूती अवस्थेनंतर अशा सर्व गोष्टींनी सर्वांगीण पद्धतीने हे पुस्तकामध्ये माहिती ही अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत दिली आहे. पुन्हा एकदा दोघांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मला वाटतं काही जे व्यक्ती आता वेळेअभावी जात आहेत त्यांना मी सांगते की पुस्तक बाहेर विक्रीस उपलब्ध आहे, जरूर ते घेऊन जा. देशापरदेशात लोक गेलेली आहेत, मराठी माणूस ठिकठिकाणी पोचलाय आणि उद्या ह्याचं इंग्रजी रूपांतर झालं तर मला वाटतं सगळ्यांनाच हे पुस्तक आणखीनच उपयोगी पडेल. तर तुम्ही रूपांतराविषयी सुद्धा एकदा विचार करा. यानंतर मी डॉक्टर अविनाश वाचासुंदर यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठा पुढचे सर्व सन्माननीय श्रोतृवृंद, मिहीर आमचा पुतणे आहे. लहानपणापासून अत्यंत हुशार आणि अभ्यासू अशी त्याची प्रतिमा आम्ही पाहिलेली आहे, कंसात त्याच्या वडिलांसारखीच. आणि वरदाचं सुद्धा तशाच प्रकारचं व्यक्तिमत्व पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं हे पुस्तक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा त्याची नुसती कच्ची प्रत होती माझ्याकडे आणि मी खरं म्हणजे इतकं सगळं वाचणं खूप अवघड होतं, परंतु मी मुद्दामून ते पूर्णपणे वाचलं. आणि ते वाचल्यानंतर मला असं वाटलं, माझे आमचे जवळचे मित्र खुर्द आठवले, संजीव खुर्द, की याला एक ॲलोपॅथीच्या चष्म्यातनं व्यवस्थित पाहणारं जर कोण व्यक्तिमत्व असेल तर ते डॉक्टर संजीव खुर्द. मी मिहीरला त्यांच्याकडे रेफर केलं, पाठवलं आणि संजीवनी त्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करून, खूप अभ्यास म्हणून त्यांची फार मोठी प्रसिद्धी आहेच, अत्यंत चिकित्सक असं प्रकारचं त्याचं सगळं त्यांनी मूल्यांकन केलं. मला ते खूप आवडलं आणि या पुस्तकाचं ती प्रस्तावना हे एक मोठं बलस्थान आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याबद्दल खुर्दांचे मनपूर्वक आभार. आणि मला ती अपेक्षा होती त्याप्रमाणे त्यांनी ते पार पडलेलं आहे. हे सगळं पुस्तक वाचल्यानंतर मला स्वतःला एक 2-3 ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे एक प्रांजलपणा आहे ह्याच्यामध्ये.
ह्याच्यामध्ये कुठलाही असा एक अहंभाव किंवा एक अहमयिका किंवा असं काहीतरी आपण निराळं सांगतोय, काहीतरी यांनी मोठेपणाने सांगतोय अशी भूमिका नाही आहे. यातल्याच एक 2-4 गोष्टी मी उद्धृत करायचा प्रयत्न करतो. रुग्णहित सर्वतोपरी हाच ध्यास अंतरी, हे त्या पुस्तकातलं एका ठिकाणी आलेलं वाक्य आहे. हे जे काही आहे ते रुग्णहितासाठी आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप जो आहे तो केलेला आहे. त्याच्यानंतर एके ठिकाणी असा उल्लेख आहे, रुग्णहितासाठी विविध पॅथीमधील तज्ज्ञांनी एकत्र येऊन अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच वेळेला मी ॲलोपॅथीचा माणूस आहे आणि आपण जेव्हा अशा प्रकारचे होतो तेव्हा एक झापड लावून किंवा अशा प्रकारे त्याचा प्रवास बघतो आणि त्या प्रवासामध्ये इतर कोणी आलेलं तेवढ्या प्रकारे व्यवस्थित आपण मानवतं असं नाही किंवा त्याचं नीट स्वागत होतं असंही नाही. पण तो यांनी तर प्रांजळपणे व्यवस्थितपणे मान्य केलेला आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो पहिला मुद्दा आहे, रुग्णहित सर्वतोपरी हाच ध्यास अंतरी, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणखीन एक उल्लेख मला फार आवडला त्याच्यात असं स्पष्टपणे म्हणले, याच्यात कुठेही मार्केटिंग केलेलं नाही. हे मार्केटिंग नाही आहे तर दुर्लक्षित आणि तरी प्रभावी असलेल्या ज्या काही उपाय योजना आहेत, ज्या उपचार पद्धती आहेत, त्याच्याकडे लक्ष वेधलं जावं याच्यासाठी केलेला हा खटाटोप आहे, अशा प्रकारचं मेन्शन त्यांच्या त्या पुस्तकात आहे. मी जेव्हा विचार करतो तेव्हा खरंच आता जे सगळं नवीन मीडिया वगैरेचं हे आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही वेळा अशी भीती वाटते, मेनका प्रकाशनचे अभयराव आहेत की खरंच याला फ्युचर काय असणार आहे का, कसं काय राहणार आहे. मला असं वाटतं की जे 100 नंबरी सोनं आहे ते टिकणार आहे. त्याच्यात हे 100 नंबरी कसदार सोनं ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे मिहीर आणि वरदानी हे केलेलं आहे. मी मुद्दाम थोडासा जो त्याचं डिटेलिंग बघितलं त्याच्यामध्ये आत्ता हुपरीकर सरांनी सांगितलं की गुटीचा उल्लेख आहे. आता नवीन आम्ही बघत असलेल्या पोस्टपार्टम सायकोसिसचाही खूप गंभीर विचार केलेला आहे. अशा सर्वतोपरी सर्व विषयांना स्पर्श करणारं असं ते पुस्तक झालेलं आहे आणि ते नेमकं खरोखरच खूप आनंददायक आणि त्याचं खूप एक मोठी प्रसन्नता देणारं असं ते पुस्तक या ठिकाणी झालेलं आहे. मी मेनका प्रकाशनचं सुद्धा त्यानिमित्ताने नक्कीच अभिनंदन करेन, कौतुक करेन, जसं यांनी हे केलेलं आहे त्याप्रमाणे. परंतु मी असं सुचवेन की त्यांनी याबाबतीत सुद्धा मार्गदर्शन त्यांचं करावं की त्याचं पुढचं, कारण पुस्तकं लिहिल्यानंतर त्याचा जो प्रवास आहे पुढचा बाजारातला, त्याच्या संदर्भातले अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन असेल तरच तो प्रवास खूप चांगला होतो, याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि त्यासाठी मेनकाचं सहकार्य त्यांना मिळालेलं आहे ही अत्यंत आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भातल्या या सगळ्या गोष्टी मेन्शन करताना एक मोकळं त्या पुस्तकात अशी बोजड भाषा कुठेही नाही आहे. आत्ता हुपरीकर सर म्हणाले त्याप्रमाणे प्रत्येक चॅप्टरची सुरुवात एका गोष्टीनं केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आपोआप माणूस गुंतूनच राहतो त्या वाचनामध्ये आणि ते वाचन पुढे आपोआप नेलं जातं. आत्ताचा काळ हा असा आलेला आहे की ज्या ठिकाणी अगोदर लग्न होणार की नाही इथपासून शंका, लग्न झाल्यानंतर इश्यू घेणार की नाही इथपासून शंका, इश्यू घेतल्यानंतर वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्या ह्याच्यात जो आत्ताचा महत्त्वाचा मुद्दा आणखीन एकदा अभयरावांनी जो मांडला तो खरोखरच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की जी काही प्रोजेनी तयार होती आहे ती सुदृढ आहे की नाही, जी हेल्दी आहे की नाही, ती हेल्दी कशी होईल, ती अत्यंत शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आत्मिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण कशी असेल, त्या सगळ्याचा विचार होण्याची जरुरी आहे. आणि त्याच्यासाठी हे पुस्तक नक्कीच हे असेल. ॲलोपॅथी आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळेला सायकोसोमॅटिक हा भाग एवढा समोर नजरेस आणलेला गेलेला नव्हता. पण आता असं दिसतं की सायकोसोमॅटिक यावरती बरंच काही अवलंबून आहे. तेव्हा या सगळ्या विषयांना स्पर्श करणारं असं या पुस्तकातनं जे काही प्रोजेनी घडेल ती नक्कीच हेल्दी असेल आणि त्यामुळे या पुस्तकाचं
नक्कीच स्वागत होईल अशी मला खात्री वाटते. पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. ते जसं सगळ्यांनी उल्लेख केला होता की गौरीताईंच्या बोलण्याची सगळेजण खूप वाट बघतील, तर जसे सरांनी आता उल्लेख केले, काही प्रॉब्लेम्स त्यांनी सांगितले, आणि गौरीताई तर मला वाटतं गेले बरेच वर्ष त्यांची PhD सुद्धा याच्यामध्ये झालेली आहे, आणि आत्ताच त्या बोलताना म्हणाल्या की कदाचित मला आता इतका परत हा जेनझी आणि हे काळ इतका बदलत चालला आहे की कदाचित मला आता अजून एक PhD करावी लागेल. तर आपण त्यांचं मनोगत ऐकूया. गौरीताई. ह्यावरील सर्व मान्यवर आणि जाणकार श्रोते, मेनका प्रकाशनच्या अभय कुलकर्णींनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आणि सगळेच जण तसंच बोलले. खरं तर इथे आलेला प्रत्येक वक्ता इतकं सुंदर बोललाय, मंजुषा ताईंसकट उत्स्फूर्त बोललाय, वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं देऊन बोललाय की माझ्यापुढे प्रश्न पडला की मला काय आता उरलंय बोलायला. पण आपल्या निवेदिकांनी तो प्रश्न सोडवलाय. इनफॅक्ट वाचा सुंदर सरांनीही तो सोडवलाय की आधी लग्न होईल का हा प्रश्न आहे, झाल्यावर बाळ होईल का हा प्रश्न आहे, आणि मग ते सुदृढ होईल का वगैरे, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला मी काम करत असते अनुरूपमध्ये, तर सुरुवातीलाच हे सांगते की आई बाबा होताना साथ आयुर्वेदाची हे नावच अतिशय गोड आणि समर्पक आहे. कव्हर अतिशय सुंदर आहे. प्रोडक्शन मेनका प्रकाशनच्या आतापर्यंतच्या सगळ्या पुस्तकांना साजेसं असं आहे. पटकन पुस्तक उचलावं असं वाटेल इतकं सुंदर कव्हर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की मिहीर आणि वरदा या अनुरूप जोडीने लिहिलेले. मी हे पुस्तक ऑलमोस्ट सगळं वाचलेलं आहे. सुरुवातीलाच एक त्यांना विनंती करणार आहे आणि मग मला जो विषय दिला आहे त्याबद्दल बोलणार आहे. त्यांनी पुस्तकाची सुरुवात असं केली आहे की बाळ होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिथपासून पुस्तक आहे. बाळ होण्याचा निर्णय घेण्यासाठी म्हणूनही पहिला चॅप्टर हवा की का बाळ व्हायला पाहिजे, कुठल्या वयात ते व्हायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला मी आता अनुरूपमध्ये काम करते, अनेक एस्पेशली मुलींशी बोलते, त्यावेळेला जर मी त्यांना असं म्हणलं की अगं वेळेच्या वेळी लग्न व्हायला पाहिजे, तर त्या म्हणतात नाही नाही आता सायन्स किती पुढे गेलाय, काय वाटेल तर झालं तरी बाळ होऊ शकतं. मी म्हणलं असं नाही आहे, आपल्याला त्याचा नीट विचार केला पाहिजे. त्याच्यावर त्यांचं उत्तर असं असतं, हू केअर्स. हू केअर्स ही जी संकल्पना आली आहे ना, ही अतिशय घातक अशी आहे. आपल्या समाजाला ती खूप घातक आहे, आपल्या कुटुंब संस्थेला खूप घातक आहे. ज्या वेळेला आता आपण असं म्हणतो की बाळ होणं, तर डबल इन्कम नो किड्स डिंक पॅटर्न हा येऊ घातलाय. आणि त्याची विविध कारणं ते सांगतात. त्याच्यापेक्षा पेट्स सांभाळलेले जास्त चांगलं असं मला सांगतात अनेक मुली की बरं असतं ना ते. म्हटलं जीव कुठे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे नक्कीच प्राणीमात्रांमध्ये जीव असला तरी आपला जीव कुठे आहे त्याच्यात, आणि मग त्याच्यापासून जी आपली पुढची पिढी तयार होणार आहे त्याचा संबंध देशाशी लावणं वगैरे, हे तर सगळं खूपच श्रद्धाबातले. मग मी जर असं काही सांगायला लागले की पुढची पिढी यायला पाहिजे, चांगला नागरिक व्हायला पाहिजे, तर त्यांचे कान बंद होतात त्या मुलींचे आतून. त्यामुळे मला त्यांना पटेल रुचेल असं काहीतरी सांगावं लागतं. लग्नाचं वय हे खूप पुढे गेलेलं आहे. म्हणजे आता 26व्या वर्षीसुद्धा आत्ताच आम्ही बोलत होतो, तर 26व्या वर्षी एखाद्या मुलाचं लग्न करणं म्हणजे तो आईला विचारतो हा बालविवाह आहे का, अशी परिस्थिती आत्ता खरंच आहे. पण मला सगळ्यात मुलींना हे सांगावं असं वाटतं, एस्पेशली मुलींना, की योग्य वयामध्ये लग्न व्हायला पाहिजे, योग्य वयामध्ये बाळही व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की स्टॅमिना कुठे आहे आता मुलींमध्ये. ते बाळ सांभाळायचं, त्याचं संगोपन करायचं, त्याला वाढवायचं, त्याला खूप सारी ताकद लागते, मानसिक आणि शारीरिक. आणि हे जर बाळ 30शीला आणि 32शीला होत असेल तर तुम्ही त्या बाळाला सांभाळणार कसं, जागरण कसं करणार. मग ते येतात सासू सासरे किंवा आईबाबांकडे. त्यामुळे आपल्या मुलामुलींचे एक्सटेंडेड संसार हे आईबाबांना करावे लागतात, अशी सध्याची परिस्थिती आहे. पण गंमत अशी आहे की आत्ता काहीही जरी सांगितलं
तरी ते सांगण्याच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये मुलं मुली नाही आहेत. मला एक अतिशय छान वाटलं की एका सकारात्मक कार्यक्रमामध्ये मला बोलवलं. मला फार भारी वाटलं, कारण मी जिथे जिथे बोलायला जाते ना तिथे समस्याच घेऊन जाते. आणि लग्न ही गोष्ट अशी आहे ना की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं तो टर्निंग पॉईंट आहे. आपल्याला पार्टनर कसा मिळतो याच्यावर आपलं पुढचं आयुष्य कसं जाणार ते ठरत असतं. पण मला नेहमी असं वाटतं की आत्ताच्या ज्या एस्पेशली मुलींबद्दल मी जास्त बोलते, आणि या 4 भिंतींमध्ये व्यासपीठावरनं बोलताना मला अजिबात भीती वाटत नाही आहे. पण आमच्या अनुरूपच्या स्टेजवरनं बोलताना मला ह्याची भीती वाटते, कारण सगळेजण जे असतात ते असं म्हणतात की तुम्ही फक्त मुलींनाच सांगा, मुलांना काही सांगू नका. तर तसं ॲक्च्युली नाही आहे. गंमत अशी आहे की जेव्हा माझे लग्नाचं वय जेव्हा होतं त्यावेळेची परिस्थिती अशी होती की आई लग्नासाठी मुलीला तयार करायची. मी सगळं तिला शिकवायची. घरातलं कपड्यांच्या घड्या घालण्यापासून स्वयंपाक, केरवारे, सगळं घरातले सगळे संस्कार, आपले वेळेवर घरी येणं, देवाशी दिवा लावणं वगैरे वगैरे. कालांतराने मुलींना हे शिकवणं बंद झालं आणि आपण मुलांना कधीच शिकवलं नाही आहे की घर मॅनेज करणं हा जो भाग आहे त्यात फक्त स्वयंपाक येत नाही, त्याच्यामध्ये घराचं व्यवस्थापन पण येतं. एक छोटं उदाहरण देते, कारण मी नाही तर अशीच बोलत बसले ना रात्री 12 पण वाजेपर्यंत बोलू शकते. आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी कामाला होती आणि आम्ही सगळ्याजणी डबा खात बसलो होतो. तर ती म्हणली की मला तुम्हाला सगळ्यांना एक गंमत सांगायची. तिची आई नाशिकला राहायची, माहेर नाशिकचं होतं, आणि हे दोघंच जण इथे नवरा बायको राहायचे. तर तिची आई नाशिकहून दर 3 महिन्यांनी या मुलीचं घर आवरायला यायची. एक दिवस ती आली आणि दुसऱ्या दिवशी संकष्टी होती. आईचा उपास होता. आई म्हणली साबुदाणा आहे का ग घरामध्ये? ती मुलगी म्हणली काय माहिती. ती आपली बिचारी आई खाली गेली, एक अर्धा किलो साबुदाणा घेऊन आली, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे डबे धुंडाळायला लागली तेव्हा 4 डब्यांमध्ये पुरचुंड्याच्या साबुदाण्याच्या मिळाल्या. आता याच्यात स्वयंपाक कुठेच नाही आहे, पण घराची मॅनेजमेंट, घराचं व्यवस्थापन या गोष्टीसुद्धा शिकण्यासारख्या आहेत. आणि हा पाया आहे असं मला वाटतं आपल्या संबंध आयुष्याचा, कारण आयुष्य पण प्लॅन पाहिजे. याच्यात जे आर्थिक नियोजन सांगितलं आहे ते लग्नाच्या संदर्भात पण येतच ना. आज सगळ्या मुलांचे आणि मुलींचे जे आईवडील आहेत ते म्हणतात आम्ही लग्नाचा खर्च करतो. मग त्याच्यामध्ये मेहंदी, संगीत, खूप मोठ्या लॉन्स, 12 प्रकारचे स्टॉल्स, हे सगळं आईवडील करत असतात. का करतात हा माझ्या पुढचा खूप मोठा प्रश्न आहे. आम्ही असं सांगतो की मुलामुलींना की तुम्ही तुमच्या लग्नाचा खर्च करा, म्हणजे तो आपोआप आटोक्यात येईल. कारण मुलं मुली अजिबात खर्च करत नाहीत. भयंकर चाणाक्ष आहेत, अत्यंत चतुर आहेत. एक बाबा आले होते, तर ते म्हणले फार मुलाचं कौतुक करत होते. मी म्हणलं आपण एक काम करूया की पुण्यामध्ये सध्या फार गरम होतं, तर बेडरूममध्ये जनरली AC असतो, हॉलमध्ये लावू आणि तो तुझ्या पगारातनं लावूया, असं तुम्ही मुलाला सांगा. तर ते म्हणले की तुम्ही हरणार, माझा मुलगा खूप चांगला आहे. म्हटलं तसंच हो. मग 2 दिवसांनी फोन आलो, गौरीताई तुम्ही जिंकलात. म्हटलं काय झालं? नाही, तो म्हणला एवढं काही गरम होत नाही आहे. हे आपल्या विषयाशी खूपच मी लांब गेली आता, पण मला नेहमी वाटतं की 2 गोष्टी ज्या आहेत ना, त्याच्यात मानसशास्त्राबद्दल पण पुष्कळ आलेलं आहे पुस्तकामध्ये, ते किती गरजेचं आहे. तर आपल्या धारणा आणि आपल्यासमोर येणारं आयुष्य याच्यामध्ये जेवढी तफावत जास्त तेवढा स्ट्रेस जास्त. आम्ही त्याला म्हणतो परसिव्ड सेल्फ आणि रिअल सेल्फ. मला काय हवं होतं आणि माझ्यासमोर काय आहे या दोन्हीचा विचार आणि त्याच्यामधलं अंतर कमीत कमी करणं हा आपल्यावरचा स्ट्रेस कमी करण्याचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की 2 शब्द आपल्या आयुष्यामध्ये फार वाईट पद्धतीने शिरलेत. त्यातला पहिला शब्द आहे स्पेस. कसली स्पेस? मला स्पेस हवी असं राईट फ्रॉम द फर्स्ट डे ज्या वेळेला एखादा मुलगा किंवा मुलगी बोलते, तर स्पेस अशी काही खाऊसारखी देण्याची गोष्ट आहे, ती मिळवण्याची गोष्ट आहे आणि ती अनेक दिवसांनी मिळणार आहे. आजही विचार करतो ज्यावेळेला एवढी वर्ष लग्नाला झाल्यानंतर
आज संध्याकाळी असा असा कार्यक्रम आहे, मला कदाचित उशीर होऊ शकतो, हे बोलत असताना घरामध्ये एक धास्ती असते की अरे बापरे, एवढा उशीर झाल्यावर माझा नवरा मला काय म्हणेल. हे धास्ती असू नये, परंतु आपल्याला घरातल्यांची कदर करणं, किंमत करणं, त्यांना मान देणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. स्पेस बरोबर अजून एक शब्द आहे आणि तो मी आजार म्हणते त्याला, तुलनेचा आजार. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सतत तुलना चालू असते, सतत तुलना चालू असते. म्हणजे एखादी शेजारची माझी राहणारी बाई आली आणि ती म्हणली की काय गं, डोळ्याखाली किती काळं झालं आहे, की माझ्या मनात येतं हिला बरं आहे बोलायला, ही काय घरात बसते, मला किती बाहेर जाऊन काम असतं. इतक्या लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा आपण सतत आपल्या मनाशी बोलत असतो आणि आपलं मन गढूळ करत असतो. सगळ्यांना इथे जमलेल्यांना विनंती आहे, रोज रात्री, आपल्या खरं लहानपणी सांगितलं आहे पण परत एकदा सांगते, रोज रात्री 5 मिनिटं तरी डायरी लिहा. स्वतःचं जे गढूळ मन आहे ना ते स्वच्छ करा. कारण या मनामध्ये स्त्री पुरुष समानता नावाचा एक अजून एक कली शिरला आहे. कशी होणार स्त्री पुरुष समानता सांगा. एका इंग्लिश पुस्तकात म्हणले स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या डोक्यामधलं, मेंदूतलं वायरिंगच वेगळं आहे, आहेच वेगळं. स्त्रीला जे जाणवतं ते पुरुषाला जाणवत नाही, त्याला जाणवतं ते स्त्रीला जाणवत नाही. दोघांचं एक युनिट आहे, शिवशक्ती म्हणतो आपण. कुणीही एक व्यक्ती, एक पुरुष, एक स्त्री हे जग आहे ना हे चांगलं करू शकणार नाही आहे. त्यामुळे आम्ही नेहमी असं सांगतो मुलामुलींना की तुम्ही दोघं मिळून चौघांची काळजी घ्या. कारण मुलगी म्हणते मी घेणार आहे ना तुझ्या आईवडिलांची काळजी, तू पण माझ्या आईवडिलांची घेतली पाहिजे. पहिल्यापासून पार्ट्या कशासाठी? लग्न हे 2 पार्ट्या नाही आहेत, आपण एकत्र जमून काहीतरी करणार आहोत त्याबद्दल आहे. पुरुष ड्रिंक्स घेतात, पुरुष सिगरेटी ओढतात, मग मी पण ओढणार. आमच्या ऑफिसच्या पलीकडे टेक महिंद्राचं ऑफिस आहे, त्या गल्लीमध्ये अनेक मुली स्मोक करत असतात आणि अशा खूप भूषण वाटत असतं त्यांना हे सगळा धूर सोडत असताना. आणि मग जर त्यांना म्हटलं की अगं संबंध सृजन संस्था तुझ्याकडे आहे, तुझ्यातून एक बाळ, एक जीव तयार होणार आहे, त्याच्यावरती म्हणते काही नाही, मी देणारच नाही आहे जन्म, तर काय तुम्ही उगीच करत आहे. बरं गंमत अशी असते, बाळ हवं आहे हे वाटत असतं बरं का, पण ते 28-30ला वाटत नसतं, ते 34-35ला वाटायला लागतं की ज्या वेळेला वेळ निघून गेलेली असते. नवरा बायकोचं जे युनिट म्हणलं मी, त्याच्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याची उतरती भाजणी आहे बरं का. म्हणजे पहिल्यांदा आदर निर्माण व्हायला पाहिजे एकमेकांबद्दल, मग त्याच्यातनं विश्वास. विश्वास म्हणजे काय, आपण कधी फ्लाईटमध्ये बसतो किंवा रेल्वेमध्ये बसतो, बघतो का आपण पायलट कोण आहे आणि इंजिनमन कोण आहे, आपण सोपवलेलं असतो, त्याला विश्वास म्हणतात. असा विश्वास जर नवरा बायकोमध्ये असेल तर त्याच्यातनं प्रेम निर्माण होणार आहे. आणि प्रेम हे नाम नाही आहे, प्रेम हे क्रियापद आहे. प्रेम करायचं असतं आणि ते कसं करायचं असतं ह्याच्याबद्दल अजून एक पुस्तक लिहा म्हणतात. कारण हा प्रत्येक विषय जो आहे ना तो एकेका पुस्तकाचा आहे असं मला वाटतं. आणि या पद्धतीने जर आपण पुढे गेलो, आपलं आयुष्य कसं जगायचं आहे याच्याबद्दलच्या एक मनामध्ये आपल्या धारणा, ते लिहून काढणं, ते प्लॅन करणं, या पद्धतीने आपण जर करत गेलो तर मला असं वाटतं एक चांगली बीजं तयार होऊन, चांगली बाळं तयार होऊन, पुढची पिढी छान तयार होऊन आपला भारत देश मग कुठल्या कुठे जाईल असं वाटतं मला. आणि खरोखरी प्रत्येकाने आपल्या स्वतःचं जे कर्म दिलेलं आहे देवाने आपल्याला, ते करत असताना आपल्याला त्याचा विचार निश्चितपणाने केलं पाहिजे. परवा मी खूप सुंदर वाक्य ऐकलं. ते वाक्य असं होतं की आता शिकलेल्या सगळ्यांना सुशिक्षित करायची खूप गरज आहे. मला असं वाटतं हे पुस्तक सगळ्यांना सुशिक्षित करेल. थँक्यू सो मच. आणि खूप छान बोलल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यात अंजन घालणारा जे काही हा सल्ला होता हा आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. मग ते एकत्र कुटुंब असो किंवा या जसं मी म्हटलं बदलणाऱ्या पिढींची मानसिकता असो, या सगळ्यांबद्दल मला वाटतं कॉलेजला असं एक प्रोफेसर पाहिजेच. तुम्ही काही प्रोफेसर्सला सुद्धा प्लीज ट्रेनिंग द्या. म्हणजे एक भाग हा विषय हा कॉलेजमध्ये शिकवण्याचा असावा असं मला वाटतं. आणि पुस्तक तर आपल्याकडे आहेच आहे आता. खूप छान. असं म्हणतात की खरं तर आभाराचे भार कशाला, उगा फुकाचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधावे अशा घराला दार कशाला. आज तुम्ही सगळे इथं आलेले आहात
आणि हे तर वैद्य येते, म्हणजे यांनी तुमची नाडी ओळखलेली आहे की किती एवढा पाऊस बाहेर होता, सगळं होतं, पण तुम्ही इतकं शांत चित्ताने हा सगळा कार्यक्रम इथे ऐकलात आणि खूप छान सगळ्यांना आम्हाला वाटतंय. पण आभार प्रदर्शन हा कार्यक्रमाचा आपला एक भाग आहे आणि मी वैद्य वरदा यांच्या मातोश्री सौ शैला रवींद्र वंजारवाडकर यांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. यानंतर कार्यक्रमामध्ये पसायादान होणार आहे आणि त्यानंतर भोजनाचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा. नमस्कार, मी शैला रवींद्र वंजारवाडकर, वरदाची आई. खरं म्हणजे रवींद्रच आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करणार होते, परंतु त्यांची तब्येत ठीक नाही आहे म्हणून त्यांनी व वरदानी मला आभार प्रदर्शन करण्यास सांगितले, म्हणून मी येथे उपस्थित आहे. मराठीत एक म्हण आहे ना, आधी केले मग सांगितले. त्याप्रमाणेच वरदाने स्वतः आई बाबा होताना साथ आयुर्वेदाची घेतली व तिच्या या वाटचालीमध्ये मिहीर, नेहाताई आणि काका यांची बहुमोल साथ आणि मार्गदर्शन तिला मिळाले. जनरली मुलांच्या जन्माच्या वेळेस डाएट सल्ला आणि घरगुती औषधे सुचवणारे जवळचे नातेवाईक असतात, परंतु आमच्या ओजससाठी मात्र 4 डॉक्टर्स कधीही उपलब्ध होते. वरदाला प्रथमपासूनच आयुर्वेदाची आवड, त्यामुळे तिने तिला सांगितलेल्या गोष्टी आवर्जून आचरणात आणल्या. मिहीरने तिला मोलाची साथ दिली आणि देतोय. वरदाला असे वाटत होते की नॉर्मल डिलिव्हरी झाली तर फार बरं होईल. मी तिला सतत सांगत होते की अगं, आयत्या वेळेला काय परिस्थिती असते त्यावर सर्व अवलंबून असते, परंतु ती नुसतीच हो म्हणायची. शालेय जीवनापासून वरदा अतिशय उत्तम योगासने करते आणि अजूनही करत आहे. प्रेग्नन्सीच्या प्रत्येक महिन्यात तिची काही विशिष्ट योगासने आणि प्राणायाम सुरू असायचा. जसा तिला 8वा महिना लागला तसे मी तिला आता पुरे झाले योगासनं करणं असं सांगितलं, तर ती म्हणाली आत्ताच तर महत्त्वाचं आहे. मग मात्र मी ती व्यायाम करत असताना त्या खोलीत बसून भयचकित नजरेने तिच्याकडे बघत असायचे. माझ्या मनात भीती, पडली बिडली तर काय. तिने घेतलेल्या या कष्टांचा तिला उपयोग झाला. तिच्या मनाप्रमाणे झाले. डिलिव्हरीनंतर सुद्धा तिने 3 महिने पूर्ण डाएट पाळले, तसेच पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या सर्व गोष्टी मनपूर्वक केल्या. वरदाचा हा अनुभव पाहून अक्षता, माझा मुलगा वरुण याची बायको, हिने सुद्धा वल्लभच्या वेळेस वरदाने सांगितलेल्या औषध आणि गोळ्या नियमित घेतल्या. तसेच गर्भसंस्कार कोर्स हा मनापासून पूर्ण केला. तिला सुद्धा या सर्व गोष्टींचा खूप उपयोग तिच्या छोट्या छोट्या अडचणींवर मात करण्यास खूप उपयोग झाला. म्हणून मी म्हणते, वैद्य वरदा आणि वैद्य मिहीर या दोघांनी मिळून हे पुस्तक स्वतःच्या वैद्यकीय ज्ञानावर तसेच स्वअनुभवावर आधारित असे लिहिले आहे. या सर्व गोष्टी सर्वांना कळणं फार महत्त्वाचं आहे. आज आई बाबा होताना आयुर्वेदाची साथ या पुस्तकाचे प्रकाशन झाले, यासाठी मी वैद्य वरदा आणि वैद्य मिहीर वाचासुंदर या दोघांचेही अभिनंदन करते. या दिमाखदार कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित राहिले व आपले प्रोत्साहनपर विचार मांडून कौतुक केले, त्याबद्दल मी संयोजकांच्या वतीने आभार मानते. यामध्ये पुण्याच्या प्रथम नागरिक माननीय महापौर सौ मंजुषाताई नागपुरे, माननीय डॉक्टर खुर्द संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक, माननीय वैद्य राजेंद्र हुपरीकर, ज्येष्ठ वैद्य व राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे सचिव, ज्यांनी वरदा व मिहीरला वेळोवेळी मदत व प्रोत्साहन दिले. का प्रकाशन सुप्रसिद्ध व समाज मान्यता पावलेले आहे. त्यांच्यामुळे असे सुंदर व महत्त्वाचे पुस्तक आज प्रकाशित झाले. मेनका प्रकाशनाचे प्रमुख श्री अभयजी कुलकर्णी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. या कार्यक्रमासाठी अनेक डॉक्टर, वैद्य तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित आहेत. या सर्वांमुळे हा कार्यक्रम दिमाखदार आणि यशस्वी झाला. यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी अनेकांचे हातभार लागले, त्या सर्वांचे आभार. हे उत्तम सभागृह उपलब्ध करून दिले त्यासाठी भांडारकर संस्थेचे हार्दिक आभार. सूत्रसंचालक सौ अपर्णाताई डोळे, पसायदान म्हणणारे श्री ऋषिकेश कासांडे व इतर सर्व तांत्रिक सहाय्य करणाऱ्यांच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नसता. त्यांच्या या भरीव योगदानासाठी मनपूर्वक आभार.
कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केली आहे. हे सुरुची भोजन आपल्या सर्वांगले, त्या सर्वांचे हार्दिक आभार. आपणा सर्वांना नमस्कार. विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे बसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊ नीतीही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.